राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल शेती बातमीपत्र सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन शेतीविषयक बातम्या आपणास बघायला मिळतील। आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसानचे पैसे विसरा, राज्य सरकारचा नवा नियम ठरला त्रासदायक। फार्मर आयडी हा शेतकरी ओळखपत्र असेल तरच राज्य सरकारच्या अनेक योजनांचे पैसे मिळतील, त्यामुळे शेतकऱ्यांची धावाधाव। नाथजल पाणी 5 रुपये नाही दिले तर गरम पाणी देणार का? बस स्थानकात 15 रुपयाची बॉटल 20 रुपयांना। राज्यातील बस स्थानकात नाथजलसाठी जादा पैसे आकारणी होत असल्याने जनता हैराण। सोयाबीन उत्पादकांनी लोकप्रतिनिधी नाराजी। सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच, हवा तसा दर शेतकऱ्यांना मिळत नाही। हमीभावाचे नुसते गाजरच दिल्याने शेतकरी हैराण। सरकारला वटणीवर आणण्याची चाबी शेतकऱ्यांच्याच हातात। जनलोकनायक पोहरे यांनी शेतकरी समाधान मेळाव्यात दिला मंत्र। शेतकरी हाच सरकारला वटणीवर आणू शकतो यांचं प्रतिपादन। वातावरणाच्या लहरीपणामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी। मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात वातावरणामुळे ऐन थंडीत ऊन सुद्धा आहे, त्यामुळे सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्गाच्या तक्रारी। ऊर्जा परिवर्तनासाठी महाराष्ट्र सज्ज, राज्याची विजेची सध्याची गरज जर्मनीपेक्षा अधिक होणार। अपर मुख्य सचिव ऊर्जाचे आभा शुक्ला यांचे प्रतिपादन। फेरफार नोंदीसाठी तलाठी लागले जोरात कामाला। निवडणुकांच्या कामामुळे जिल्ह्यात रखडलेल्या फेरफारच्या प्रलंबित नोंदी आता मार्गी लागल्या असून तलाठी कामाला लागलेले दिसत आहेत। वाय दर्जाची सुरक्षा काढल्याने नाराज आमदारांना कृषी मंत्र्यांचा सवाल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना हा सवाल उपस्थित करून सुरक्षा काढली ते योग्यच केलं असं ठामपणे सांगितलं। पैशांची मागणी झाल्यास लेखी तक्रारीची गरज। आरटीई प्रवेश परीक्षा संदर्भात शिक्षण विभागाचे आवाहन। कोणत्या शाळेंनी जास्त पैशाची मागणी केल्यास त्याची योग्य तक्रार करावी असे आवाहन केले। बोरवेल मशीनवरील कामगाराने 2 लाख पळवले। हिंगोली तालुक्यात बोरवेल मशीनवर काम करणाऱ्या तमिळनाडू राज्यातील कामगाराने वेतनाचे पैसे समजून 2 लाख रुपये पळवल्याची घटना घडली आहे। लाडकी बहीण योजना म्हणजे मतदारांना सरकारी पैशाने दिलेली एक प्रकारची लाचच। शेतकरी नेते राजू शेट्टी यांचं सरकारवर मोठी टीका। प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचे बावनकुळे यांच्याकडे साकडे। संघटनेतर्फे विविध मागण्यांचा समावेश, निवेदन दिलं। धनंजय मुंडेंकडून 300 कोटींचा घोटाळा, आमदार सुरेश धस यांचा दावा। आदल्या दिवशी अर्ज तर दुसऱ्या दिवशी लगेच कर्ज मंजूर केल्याची मुंडेंकडून घटना। आता मतदान न केल्यास घरी येणार नोटीस। शासनाच्या अनेक सवलती सुद्धा होणार बंद। खासदार गोपछडे यांनी मांडले खासगी विधेयक। सोन्याचा जीएसटीसह दर 92,185 रुपयांवर। महाग होऊनही मुंबईत गुरुवारी सोन्याची 360 कोटींची उलाढाल। पगार वाढला आणि कर्जही। पगारातील 39% रक्कम कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी खर्च। लोकांची मालमत्ता 50 वर्षाच्या तळ। पगार वाढला आणि खर्च। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी सुद्धा रद्द होण्याच्या मार्गावर। तज्ज्ञांकडून निवडणुका लढवता येणार का? सुनील केदार यांचं प्रकरणही काही दिवसांपूर्वी झालं होतं।
PM किसानचा हप्ता सोमवारी जमा होणार. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 19व्या हप्त्याला अखेर मुहूर्त मिळाला असून दिनांक 24 रोजी हा जमा होणार आहे. आव्हाड यांना अडकवण्यासाठीच माझा वापर केला जाणार होता. आव्हाडांचे PA अभिजित पवार यांचा अजित पवार गटावर आरोप. अभिजित पवार यांनी 2 दिवसापूर्वी प्रवेश केला होता. टेस्ला छत्रपती संभाजीनगरात येणार की गुजरातला जाणार? चाचपणी सुरू. 3 ते 5 अब्जांची गुंतवणूक शक्य. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकांचे सत्र. मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोगाच्या रुग्णांची घरोघरी जाऊन मोफत तपासणी. केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मोठे अभियान. सामान्यांना फायदा होणार. 10 लाख विद्यार्थ्यांना एका क्लिकद्वारे येणार 1,500 कोटी. पंतप्रधान आवास योजना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार याचं वितरण. मुंबईतील घनकचऱ्याबाबतचे 1400 कोटींचे कंत्राटच रद्द. निर्णयावरून महायुती सरकारमधील धुसफूस उघड. एकनाथ शिंदे यांनी हे कंत्राट आणलं होतं. फडणवीसांची गेम. एकदा असा धक्का देऊया की पुन्हा दिसणारच नाहीत. शिवसैनिकांनो कामाला लागा. उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन. मतदारसंघातील कार्यकर्ते आणि विभाग प्रमुखांची बैठक ठाकरेंनी घेतली, त्यावेळी ते बोलत होते. परप्रांतीय दोघांकडून 37 प्राणघातक हत्यारे जप्त. कोल्हापूर शहरात LCBची कारवाई. हॉकी स्टेडियम रोडवर सापळा रचून या परप्रांतीयांना अटक केली. हत्यारे कोठून आणली याची चौकशी सुरू. टास्कच्या बहाण्याने लुटणारे जेरबंद. 51 लाखांची फसवणूक. सायबर पोलिसांची नागपूर येथे कारवाई. गुगल रिव्ह्यू देऊन बहाण्याने 51,48,000 रुपयांची फसवणूक केली होती. पोलिसांनी चक्र फिरून अटक केली. महाराष्ट्राची विजेची गरज यापुढे अनेक ठिकाणी वाढणार. राज्यात जगातील सर्वात मोठा प्रकल्प आणणार. 100% सौर ऊर्जेचा वापर होण्याची शक्यता. शक्तीपीठ विरोधात 12 मार्चला आझाद मैदानावर धडक मोर्चा. आमदार सतेज पाटील. 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्धार. शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच, शेतकऱ्यांची महत्त्वाची मागणी. योजनेत न बसणाऱ्या महिलाच अपात्र होणार. लाडकी बहीण योजनेबाबत अपप्रचार केला जात असल्याचा आरोप. राज्य शासनाच्या लाडक्या बहीण योजनेत अनेक महिलांना वगळल्याने अपप्रचार सुरू आहे असं म्हटलं. समृद्धी महामार्गावर अपघातानंतर कार पेटली. दोघांचा कोळसा झाला. चालक गंभीर. बहिणीच्या भेटीला जाताना दुसरबीड टोलनाक्याजवळ दुर्घटना. दोघांचा झाला कोळसा. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट ताज्या ठळक बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.